शिवसेनेच्या अनेक मंत्र्यांचा मंत्रिमंडळ बैठकीवरती बहिष्कार। डोंबिवलीतील भाजप प्रवेशावरती शिंदेंच्या शिवसेनेकडून नाराजी व्यक्त। उल्हासनगरमध्ये तुम्ही सुरुवात केली, शिवसेनेने पक्षप्रवेश घ्यायचे आणि भाजपानं नाही, हे चालणार नाही। मंत्रिमंडळ बैठकीत एकनाथ शिंदेंसमोरच मुख्यमंत्र्यांनी शिंदेंच्या मंत्र्यांना सुनावलं। मंत्रिमंडळ बैठकीवरती बहिष्कार टाकला नाही, एकनाथ शिंदे बैठकीत होते। उदय सामंतांचं स्पष्टीकरण, फडणवीस राज्याचे प्रमुख, त्यांना भेटण्यात गैर काय अशी विचारणा। आज कोणी एकनाथ शिंदे यांचे एकटे मंत्री उपस्थित नव्हते आणि कुठेतरी त्यांनी नाराजी व्यक्त केल्याची चर्चा आहे। नाही रे बाबा, मला तर मी तुमच्याकडनंच ऐकलं। एकनाथ शिंदे यांच्या मंत्र्यांच्या नाराजीवरती अजित पवार यांची प्रतिक्रिया। याला म्हणतात चोर मचाय शोर। महायुतीतील नाराजी नाट्यावरून आदित्य ठाकरेंनी शिंदेंच्या शिवसेनेला डिवचलं। आज कोणीतरी परत गावी जाणार असं म्हणत एकनाथ शिंदेंना लगावला टोला। अंजली दमानिया यांना मुंडव्यातील जमीन पाहणीची परवानगी नाकारली। गेटवरच सुरक्षा रक्षकांनी अडवल्यामुळे दमानिया आक्रमक। अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी। बारामतीत अजित पवारांच्या घराबाहेर जादू टोण्याचा प्रयत्न। बारामतीतील घराबाहेर अघोरी पूजा केल्याचं समोर। धक्कादायक प्रकारामुळे खळबळ। मुंबई मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस उतरणार रस्त्यावर। राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेप्रमाणे कुलाब्यापासून काढणार पदयात्रा। शिवसेना आणि भाजप एकमेकांविरोधात लढण्याचा प्रश्नच येत नाही। शिंदेंची सेना आणि भाजप मुंबईत महायुती म्हणूनच लढणार। मंत्री आशिष शेलारांची माहिती। अद्वैत हिरे यांचा पाहतोय आपण पक्षप्रवेश होतोय। अद्वैत हिरे यांचा हा भाजपामध्ये पक्षप्रवेश होतोय, त्याची ही थेट दृश्य आपण पाहतोय। युवासेना जिल्हा प्रमुख विनोद आत्मारामजी बोरसे, गिरीश महाजन देखील यावेळी उपस्थित आहेत। रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये अद्वैत हिरेंचा हा पक्षप्रवेश होतोय। अद्वैत हिरे यांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। बाजार समिती मालेगाव, श्यामभाऊ पवार, रवींद्रजी निकम संचालक। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता पाहतोय भाजपमध्ये जोरदार इनकमिंग सुरू आहे। थोड्याच वेळापूर्वी संभाजीनगरमध्ये राजू शिंदे यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला होता। त्यानंतर आता अद्वैत हिरेंचा पक्षप्रवेश सोहळा इथं पार पडतोय। रवींद्र चव्हाण आणि मंत्री गिरीश महाजन देखील इथं उपस्थित असल्याचं दिसतंय। अद्वैत हिरे यांनी आता भाजपचं कमळ हाती घेतलेलं आहे। पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता पाहतोय नेत्यांकडून मोठं शक्ती प्रदर्शन करत पक्षप्रवेश सुरू आहे। त्यामध्ये भाजपाकडे आता मोठी इनकमिंग सुरू असल्याचं दिसतंय। त्यामध्ये आता कार्यकर्त्यांसह अद्वैत हिरे यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। किशोर निकम, धर्मा अण्णा। आगामी पालिका निवडणुकीमध्ये भाजपाकडून आपली ताकद वाढवली जाते आणि ठिकठिकाणी आता अशा प्रकारे पक्षप्रवेशातून भाजपाला नक्कीच बळ मिळेल अशा देखील आता चर्चा सुरू झालेल्या आहेत। त्यामुळे आता निकाल काय येतो ते येत्या काळात स्पष्ट होईलच। मात्र अशा प्रकारे इनकमिंगमुळे भाजपाची ताकद नक्कीच वाढली आहे असंही बोललं जातंय। नरावडे या सर्व थोड्याच वेळापूर्वी आपण नाराजी नाट्य देखील पाहिलं होतं। त्यानंतर आता नाराजी नाट्य नंतर देखील अशा प्रकारे पक्षप्रवेश इथं सुरू आहे। भाजपमध्ये इनकमिंग करून घेतली जाते, नेत्यांचा पक्षप्रवेश करून घेतला जातोय। रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश इथे होतोय। माजी जिल्हाध्यक्ष सुनील अण्णा गायकवाड या मान्यवरांच्या उपस्थित सर्वांचं स्वागत। अनेक कार्यकर्ते देखील आहेत, त्यांचा देखील इथे पक्षप्रवेश होतोय। त्यांनी पाठीमागे नोंदणीसाठी जायचंय। हॉलच्या पाठीमागे नोंदणी सुरू आहे। ज्यांचा प्रवेश झालाय त्यांनी पाठीमागे नोंदणीसाठी जायचंय। हॉलच्या पाठीमागे नोंदणी सुरू आहे। अद्वैत हिरे यांच्या भाजपात पक्षप्रवेशाला दादा भुसे यांनी विरोध केलेला होता। त्यानंतर देखील आता अद्वैत हिरे यांचा भाजपमध्ये प्रवेश होतोय। त्यामुळे आता परत शिवसेनेकडून नाराजी व्यक्त केली जाते का तेही पाहावं लागणार आहे। भारतीय जनता पार्टीमध्ये मालेगाव येथील सर्व उभाटा गटातील या पदाधिकाऱ्यांचा अद्वैत हिरे यांचा हा भाजपमधला प्रवेश दादा भुसें विरोधात अद्वैत हिरे हे लढले होते आणि त्यांच्या भाजपमध्ये पक्षप्रवेशाला दादा भुसे यांनी विरोध देखील केलेला होता। त्या संदर्भातल्या देखील बातम्या आपण पाहिल्या। त्यानंतर आता परत प्रवेश नाराजी नाट्यानंतर देखील भाजपमध्ये अद्वैत हिरे यांचा प्रवेश झालेला आहे। यानंतर मी अद्वैतजी हिरे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं।
या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. राहुल जोरी या संदर्भात आमचे प्रतिनिधी अधिक अपडेट देतील. आपण पाहतोय राहुल की दादा भुसे यांचा विरोध होता, तरीही आता भाजपामध्ये हा प्रवेश झालेला आहे. काय अपडेट आहे? आजपर्यंत ज्या पद्धतीनं शिवसेनेकडून जाहीर नाराजी व्यक्त करण्यात आली, खरं तर यापुढे भाजपमध्ये कोणत्याही पद्धतीनं मित्रपक्षांना नाराज करणार नाही असं आश्वासन जरी मुख्यमंत्र्यांनी दिलं असलं तरी आतापर्यंत जी वेटिंग लिस्ट होती ती मात्र क्लिअर करण्याचा धडाका जो आहे तो भाजपकडून सुरू आहे. एकंदरीत बघितलं तर अद्वैत हिरे यासोबतच कन्नडचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजपूत असतील, सोबतच राजू शिंदे जे की छत्रपती संभाजीनगरचे आहेत. आज दिवसभरात अगदी कल्याण डोंबिवली पासून ते राज्यातील 3 महत्वाच्या जिल्ह्यांमध्ये हे प्रवेश होताना दिसत आहेत. एकंदरीत बघितलं तर यापुढे शिवसेनेतले महत्वाचे प्रवेश किंवा शिवसेनेला नाराज न करण्याचं जरी मुख्यमंत्र्यांनी सांगितलं असलं तरी मात्र एकंदरीत भाजप ठिकठिकाणी आपली ताकद वाढवताना दिसते. जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये दोन्ही ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा महापौर आणि भारतीय जनता पक्षाचा जिल्हा परिषद अध्यक्ष हा करण्याच्यासाठी आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत. मागच्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा मालेगाव तालुक्यातनं 5 आणि सटाणा तालुक्यातनं 4 जिल्हा परिषद सदस्य हे भारतीय जनता पक्षाचे आपण निवडून आणले होते. दोन्ही जिल्हा परिषद, दोन्ही पंचायत समिती आपल्या आल्या होत्या. याही वेळेला त्याही पेक्षा जास्त जागा निवडून आणण्याचं काम हे आम्ही सगळेजण करू. आज इतक्या मोठ्या प्रमाणात माझ्या पक्ष प्रवेशाला विरोध होईल असं मला वाटलं नव्हतं, पण महाराष्ट्राच्या कॅबिनेटवर बहिष्कार घालेपर्यंत विरोधी पक्ष गेला ही खूप आश्चर्याची गोष्ट आहे. आणि त्यामुळे निश्चितपणे मला समाधान आहे की विरोधकांच्या पायाखालची वाळू आत्ताच घसरलेली आहे आणि गिरीश भाऊच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पक्ष 100% भाजपा नाशिक जिल्ह्यात करून दाखवेल हा आत्मविश्वास व्यक्त करतो. सन्मान्य गिरीश भाऊंचे, सन्मान्य देवेंद्रजींचे आणि सन्मान्य चव्हाण साहेबांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय श्रीराम. धन्यवाद. यानंतर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाणजी यांना विनंती करतो की त्यांनी संबोधित करावं. सर्वांना विनंती आहे सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत. बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे भारतीय जनता पार्टीचा. आज आज आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये आणि विशेष करून मालेगाव या सर्व परिसरामध्ये आपण सर्वजण जाणता अद्वैत हिरेजी आणि त्यांच्याबरोबरच्या असणाऱ्या सर्व सहकाऱ्यांनी घर वापसी या सर्वांची पुन्हा एकदा झालेली आहे. त्याबद्दल मी त्यांचा आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा मनपूर्वक धन्यवाद देतो. देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये केंद्रामध्ये NDAचं सरकार आहे आणि राज्यामध्ये महायुतीचं देवेंद्रजींच्या नेतृत्वातलं सरकार आहे. त्यामुळे या दोघांच्या नेतृत्वातलं असणारं सरकार आणि त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा येणाऱ्या काळामध्ये एक विचाराचं सरकार असणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून सशक्त भारत बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये तुम्ही आणि आम्ही सर्वजण सामील झालात. अपक्ष निवडणूक लढली होती विधानसभेची 45,000 मतदान घेतलं होतं. ह्यावेळेस मी 1,06,000 मतदान घेतलं. ठीक आहे, थोडी काही झालं असेल, पण यानंतर भारतीय जनता पार्टी कधी सोडणार नाही. आणि भारतीय जनता पार्टीचे आम्ही साहेब मी गेलो असलो तरी आजही माझ्या गाडीमध्ये घरामध्ये भारतीय जनता पार्टीचे कमळाची स्टिकर गमची आजही गाडीमध्ये माझ्या आजही घरामध्ये. आम्ही देवारातले देव बदलणार नाही साहेब, आमचा देव तेच होता, इडून पुढे सुद्धा देव तेच राहणार आहे. म्हणून आपण आणि मी साहेबांना सुद्धा सांगितलं की जेव्हा तुमचं मन पूर्ण समाधान होईल त्या दिवशी मला जबाबदार द्या, तोपर्यंत मला जबाबदार देऊ नका. आणि सर्व काम एक जरी माणूस तुम्हाला सांगितलं राजू शिंदे तुमच्या विरोधात काही केलं असेल साहेब त्या दिवशी मला घराच्या बाहेर हाकलून द्या.
एवढंच मी आपल्या सगळ्यांना शब्द देतो. मला माहिती, मला खात्री साहेब 1 वर्ष झालं, कुठून जर तुम्हाला अजून जर माहिती मिळेल तर सांगा. परंतु भारतीय जनता पार्टीचं काम यापुढे साहेब एकदम ताकदीनं आम्ही करू, जसं आता करत होतो. याच्या पुढे बी याच्यापेक्षा दुप्पट ताकदीनं करू. आपला आशीर्वाद, आपली ताकद आमच्या मागे जर असली तर एकही सेना आम्ही छत्रपती संभाजीनगरमध्ये शिल्लक ठेवणार नाही. एवढंच बोलतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय अतुल सावे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय अतुलजी. बोलो 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 भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. समोर 1 मिनिट, समोर असलेल्या कार्यकर्त्यांना विनंती की आपण थोडं पाठीमागे व्हायचे. मागे कॅमेरे आहेत, या साईडला आणि या साईडला थोडं मागे घेवा. सगळ्यांना विनंती आहे, मागे कॅमेरे आहेत, आपण सगळ्यांनी थोडं बाजूला व्हायचंय. आज भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश कार्यालयामध्ये आमचे मित्र सहकारी अनेक वर्ष आमच्या बरोबर काम करतात असे राजू शिंदे यांचा घर वापसी आज माननीय प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, तसेच खासदार आमचे नेते डॉक्टर भागवतजी कराड साहेब, आमचे महामंत्री आमदार संजय केणेकरजी, शहराचे अध्यक्ष किशोर शितोळेजी, शहराचे माजी अध्यक्ष शिरीष बोराळकरजी, किरण पाटीलजी, आमचे संजय खंबायतेजी, अनिल मकरियेजी, सर्वच इकडे, आणि राजू शिंदे बरोबर ज्यांनी प्रवेश केला असे प्रकाश गायकवाड, गोकुल मलके, सतीश पाटील, सौरभ शिंदे, सर्व म्हणजे आता नावं घ्यायला मी भाई गिरकर सगळ्यांची नावं घेऊ शकता. हे सगळे माझ्या मतदारसंघातच राहतात. नाही, म्हणून मी भाई गिरकरांचं घेतलं. चुकला की कसं असते वाक्य रचनेत घेऊन टाकायचं. आणि आमचे संघटन मंत्री कुठे गेले, संजय कोळगेजी, आणि उपस्थित सर्व बंधूंनो आणि मित्रांनो, राजू शिंदे साहेब हे आपल्या सगळ्यांचे लाडके आहेत, तसेच माझेही लाडके आहेत. त्यांचा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश माननीय नानांच्या निवडणुकीत एकदा प्रचाराला चाललो होतो, तो उभा होता एका ठिकाणी. मी त्याला जाऊन घेऊन आलो. नानांचे म्हणजे नानांचे म्हटलं, नाना यांना आपल्याला पक्षात घ्यायचं म्हटलं, आजपासून आपल्या पक्षात. आणि त्यावेळेस नानांच्या निवडणुकीच्या प्रचारामध्ये त्यांचा प्रवेश आपण पक्षामध्ये केला.